अध्याय 6 चित्रवर्मा राजा व सीमंतिनीची कथा. हे कामदेवा, तुझे गुणगान करण्यासाठी माझे शब्द अपुरे पडतात. तू मदनाला भस्म करणारा मनमोहन आहेस. मदमत्सरूपी अरण्याला तू भस्मसात करून टाकतोस. तू पर्वताचा जावई आहेस. अमृतवाहिनी गंगेला तू आपल्या जटेमध्ये सामावून घेतले आहेस. हे कर्पूरगौर, आपल्या सामर्थ्याने तू विष पचवले आहेस, त्यामुळे तुझ्या अंगाला निळा रंग प्राप्त झाला आहे. हे महेशा, तू दुष्ट आणि बलाढ्य अशा मोठमोठ्या राक्षसांचा संहार करणारा आहेस. तुझ्या कृपेने त्रिविध तापांचा नाश होऊन जातो. तू सर्वांचा प्रिय सखा आहेस. हे शिवशंकरा, तुझ्या गुणांचे वर्णन करायला तूच शक्ती दे. देवा, तू भक्तांच्या मनातील इच्छा जाणतोस आणि पूर्ण करतोस. जे एकाग्रतेने तुझे स्मरण करतात त्यांची इच्छा तू पूर्ण करतोस. तुझे ध्यान केल्याने त्यांच्या मनात वैराग्य निर्माण होते आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. जे सोमवार, शिवरात्र आणि प्रदोष शिवव्रते मनोभावे व श्रद्धायुक्त अंतःकरणाने करतात, मग ते स्त्री असो अथवा पुरुष, त्यांना मुक्ती मिळते. मी आता एक कथा सांगतो, ती आपण लक्षपूर्वक ऐका. असे शौनक ऋषी व जमलेल्या सर्व लोकांना सुतांनी सांगितले. प्राचीन काळी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा राजा राज्य करीत होता. तो नलराजा किंवा सत्यवती हरिश्चंद्राप्रमाणे अतिशय पुण्यवान होता. तसेच ब्राह्मण प्रतिपालकही होता. प्रजेवर त्याचे खूप प्रेम होते. प्रजेच्या मनात आपल्या राजाबद्दल आदराची भावना होती. शत्रूला मात्र चित्रवर्माची नेहमीच भीती वाटत असे. राजा भगीरथाप्रमाणे तो अतिशय प्रयत्नशील होता. हनुमानाप्रमाणे बलवान होता. भार्गवाप्रमाणे तो समरांगणात लढत असे, तर कर्णाप्रमाणे दानशूर म्हणून त्याचा लौकिक होता. शंकर आणि विष्णू यांचा तो अनन्यसाधारण भक्त होता. तो जसा शूर पराक्रमी होता, तसेच त्याचे पुत्र होते, परंतु त्याला कन्या नव्हती. आपणास कन्या व्हावी असे त्याला खूप वाटे. त्यासाठी त्याने देवांना नवस केले. त्यामुळे त्याला एक अतिशय रूपवान अशी मुलगी झाली. कलंकविरहित चंद्राप्रमाणे तिचे मुख गोल व नयन मनोहर होते. जणू त्रैलोक्यातील सारे सौंदर्य एकत्र करून तिला घडवले होते. अनेक श्रेष्ठ ब्राह्मण तिच्या जन्माच्या वेळी राजवाड्यात जमले होते. तिचे अचूक जन्मवेळ पाहून एका विद्वान पंडिताने तिची पत्रिका मांडली. त्याने तिचे भविष्य सांगितले. राजन, आपल्या मुलीच्या कुंडलीत पृथ्वीची स्वामिनी होण्याचा सुयोग आहे आणि ती या पृथ्वीवर 10,000 वर्षे राज्य करेल. हे भविष्य ऐकून राजाचा आनंद गगनात मावेला. त्याने त्या सर्व ब्राह्मणांना, पंडितांना धनधान्य, अलंकार व उंची वस्त्रे दान करून त्यांना तृप्त केले. अनेक सुवासिनी उंची वस्त्रे, अलंकार घालून राजवाड्यात जमल्या होत्या. अनेक डाग जातीत नटून थटून वावरत होता. आज राजाच्या मुलीचे बारसे होते. मूळ फुलांच्या माळांनी सारा राजवाडा सजवला होता. मोठ्या थाटामाटात बारसे झाले. सौंदर्याची सीमा या कन्येपाशी झाली. तिच्यापेक्षा रूपवान स्त्री या पृथ्वीतलावर नाही, म्हणून राजाने तिचे नाव सीमंतिनी असे ठेवले. सर्वत्र आनंद होता. चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण होते. व राजाला एक पंडित म्हणाला, महाराज, सीमंतिनीचे सांगितलेले भविष्य खरे आहे, पण वयाच्या 14व्या वर्षी जो वैधव्य योग संभवतो तो आपण प्रयत्नपूर्वक टाळला पाहिजे. पंडिताचे हे भविष्य ऐकून राजा खूपच दुःखी कष्टी झाला. आपणावर आकाशच कोसळले की काय असे त्याला वाटले. काय करावे हे त्याला समजेना. राजा धीर करून पंडिताला म्हणाला, पंडित महाशय, यावर आपणास कोणता उपाय सुचतो ते मला कृपा करून सांगा. पंडिताने राजाला धीर दिला व म्हणाला, महाराज, आपण थोडी सुद्धा चिंता करू नका. भगवान शंकरांची भक्ती केली की त्याच्या कृपेने निश्चितच सौभाग्यवर्धन होईल. राजाने पंडित ब्राह्मणांना नमस्कार केला. सर्व आमंत्रित पाहुणे मंडळी व ब्राह्मण पंडित आपापल्या घरी निघून गेली. आता सीमंतिनी हळूहळू मोठी होत होती. तिचे सौंदर्य अधिकाधिक खुलत होते. तिने 14 विद्या व 64 कला अतिशय उत्तम रीतीने आत्मसात केल्या होत्या. आता ती उपवरही झाली होती, पण राजाचे मन मात्र चिंतेने ग्रासले होते. काय करावे, आपल्या मुलीचा वैधव्य योग कसा दूर करता येईल व सौभाग्यवर्धन कसे वाढवता येईल, हा एकच विचार पुन्हा त्याच्या मनात येत होता. इकडे तर सीमंतिनीचे सौंदर्य चंद्रकलेप्रमाणे वाढतच होते. कोकिळेप्रमाणे ती अतिशय सुंदर गायन करीत असे. तिच्या सर्वांगाला मधुर सुवास येत असे. त्यामुळे कस्तुरीच्या शोधार्थ निघालेली हरणे सीमंतिनीच्या मागे धावत तिच्या कुरळ्या केसांमुळे भुंगे तिच्या भोवती गुंजाराव करत, कमळ, हरणे आणि मासे तिचे तेजस्वी डोळे पाहून लज्जित होत असत. तिच्या लांबसडक केसांची काळीभोर वेणी भुजंगाप्रमाणे दिसत असे. बिंबफळाप्रमाणे तिचे लाल चुटूक ओठ होते. त्यामध्ये कुंदकळ्यांप्रमाणे दंतपंक्ती होत्या. तिला अतिशय सुडोल बांधा लाभला होता. सर्वत्र प्रभा पडणारी तिची तेजस्वी कांती होती.
अशी ही सीमंतिनी राजाचा जीव की प्राण होती. तिच्याबरोबर नेहमी अनेकदा दासी मैत्रिणी असत. त्यांच्या गप्पा गोष्टी होत असत. तेव्हा तिला कळाले की आपल्याला 14व्या वर्षी वैधव्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे ती अतिशय खिन्न झाली व खूप घाबरलेली होती. यावर आपण काय करावे, यातून कसा मार्ग काढता येईल याचा ती विचार करू लागली. तिने याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी यांची भेट घेण्याचे ठरवले. एके दिवशी सीमंतिनी मैत्रेयीला भेटली व म्हणाली, मला 14व्या वर्षी वैधव्य प्राप्त होईल असे पंडितांनी भविष्य वर्तवले आहे. तेव्हा मातोश्री, कृपा करून मला या संकटातून वाचवा. माझ्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी मी कोणते व्रत करू? कृपया मला सांगा. मी कोणत्या देवाची पूजा करू? कोणत्या सद्गुरूंना शरण गेले असता मला ते मार्गदर्शन करतील? मी तुम्हाला शरण आले आहे. माझ्या सौभाग्याचे संवर्धन करणे आता तुमच्या हातात आहे. कृपया मला मार्ग दाखवा. मैत्रेयीने मोठ्या प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला व तिला धीर देऊन ती म्हणाली, मुली, तू घाबरू नकोस. मी काय सांगते ते शांतपणे ऐक. त्यामध्ये तुझे हित आहे. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते. त्याचे तू सदैव स्मरण कर आणि सोमवारचे व्रत करण्यास सुरुवात कर. भगवान शंकरांची रात्री गंध, अक्षता, फुले, पंचामृत, नैवेद्य वगैरे अर्पण करून षोडोपचारी पूजा करावी. हे व्रत करत असताना तुझ्यावर अनेक मोठी संकटे आली तरी तू धैर्य सोडू नकोस. व्रत चालूच ठेव. ब्राह्मण भोजन घाल. तसेच सवाष्ण ब्राह्मणाचे मिळवून सांग. त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर दुःखाचे मोठे पर्वत जरी कोसळले तरी व्रतामध्ये खंड पडू देऊ नकोस. कसलाही कंटाळा न करता सातत्याने व्रत कर. अशा प्रकारे मैत्रेयीने सीमंतिनीला सोमवारचे व्रत सांगितले. त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून सीमंतिनीने व्रतास आरंभ केला. इकडे चित्रवर्मा राजाने नलराजाचा नातू आणि इंद्रसेनाचा मुलगा चित्रांगद याला सीमंतिनीसाठी योग्य वर निवडला. तो नलराजाप्रमाणे अतिशय शूर, पराक्रमी म्हणून सर्वत्र त्याची कीर्ती पसरली होती. पृथ्वीवरील सर्वात सुंदर अशा तरुणाशी म्हणजेच चित्रांगदाशी सीमंतिनीचा विवाह ठरला होता. सीमंतिनीने आपले मोमारचे व्रत अखंडपणे चालू ठेवले होते. भगवान शंकरांची ती मनोभावे पूजा करीत होती. सवाष्ण ब्राह्मणांना मोठ्या अगत्याने बोलावून त्यांना आनंदाने जेवू घालत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करत असे. तिने आपल्या नगरीत पूजेसाठी रत्नखचित शिवमंदिर बनवून त्यामध्ये एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता तिला आवडत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापाचा नाश होतो. त्याला अक्षता, गंध, फुलांच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे सौभाग्यवर्धन होते. शिवापुढे धूप जाळल्याने अंग सुवासिक बनते. दिवा लावला की वंश वाढतो, आयुष्य लाभते. नैवेद्य दाखवले की लक्ष्मी प्राप्त होते. विडा ठेवला की 4 पुरुषार्थ मिळाल्यासारखे होते. मनोभावे शुद्ध अंतःकरणाने नमस्कार केला की आरोग्य लाभते. शिवलिंगाला प्रदक्षिणा घातल्या की मनातील भय नाहीसे होते. मनातील भ्रम, अहंकार नाहीसा होतो. शिवनामाचा सदैव जय जयकार करावा, त्यामुळे महासिद्धी मिळते. होम हवन केले की धनसंपदा वाढते आणि कीर्तन केले की प्रत्यक्ष शंकरच त्यांच्या पुढे उभा राहतो. शिवशंकरांचे ध्यान केले की महाज्ञान प्राप्त होते. शिवाचे गुणगान श्रवण केले असता आधी व्याधी नष्ट होऊन जातात. आरोग्य संपन्न जीवन लागते. शिवापुढे नृत्य केले असता जन्ममरणाचा फेरा उरत नाही. शिवशंकराला अलंकार वाहिले असता सर्वत्र जय होतो. ब्राह्मणांना भोजन दिले असता हवे ते प्राप्त होते. सीमंतिनी अशा प्रकारचे व्रत अगदी मनोभावे करीत होती आणि सदैव शिवपूजना दंग होती. तिन्ही त्रिकाळ तिच्या मनात केवळ शिवाचाच विचार असे. राजा चित्रवर्माने विवाहासाठी मोठा मंडप उभारला होता. तो अनेकविध फुलांच्या माळांनी सुशोभित केला होता. हंड्यात झुंबरे लावल्यामुळे त्याची शोभा आणखीनच वाढली होती. चित्रवर्मा राजाने राजपुत्र चित्रांगदाला मोठ्या सन्मानाने आपल्याकडे आमंत्रित केले. त्याचा मोठा सत्कार केला. सुयोग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सीमंतिनी व चित्रांगद याचा विवाह संपन्न केला. विवाह सोहळा पाहून सर्वांना समाधान वाटले. सतत 4 दिवस हा विवाह सोहळा सुरू होता. राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा म्हणून सहस्र अब्ज सोन्याच्या मोहरा दिल्या. उंची वस्त्रे, मौल्यवान अलंकार, तेजस्वी रत्ने दिली. तसेच अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा आणि नृत्यशाळा याही जावयाला आनंद म्हणून दिल्या. नगरातील सर्वच लोकांना स्वादिष्ट व यथेष्ट जेवण मिळाले, त्यामुळे ते तृप्त झाले. उदार हाताने ब्राह्मणांनाही खूप धन दिले, त्यामुळे त्यांचे दारिद्र्य संपून गेले. संपूर्ण नगरीत 4ही दिवस आनंदाचे, उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण होते. रूपवान वधू सीमंतिनीला पाहून वराकडील मंडळी तर खूपच खुश झाली होती.
तिचे सौंदर्य पाहून सर्वजण मंत्रमुग्ध होऊन गेले. विवाह सोहळा अतिशय सुंदरतेने व आनंदाने व्यवस्थितपणे पार पडल्यावर नैषद नगरीच्या वऱ्हाडी मंडळींना घेऊन राजा इंद्रसेन आपल्या देशात निघून गेला. राजा चित्रवर्माने जावयाला व मुलीला दसरा दिवाळीसाठी आग्रहाने ठेवून घेतले. चित्रांगद व सीमंतिनी मोठ्या आनंदात होते. ती दोघेही एकमेकांस अनुरूप असल्याने त्याचा जोडा अगदी शोभून दिसत होता. राजा चित्रवर्मा त्याची सर्व हौसमौज पुरी करत असे. चित्रांगदाने शिकारीला जाण्याचा मनोदय राजाकडे व्यक्त केला. राजाने त्याच्याबरोबर आपल्या खास दासी व मोठी सेना दिली. राजा चित्रांगद सर्व जम्यासह शिकारीसाठी रानात गेला. मनासारखी शिकार झाली म्हणून तो खूप खुश होता, पण शिकारीच्या धावपळीने त्याला फार श्रम झाले होते. खूप घाम आल्याने सर्व अंग भिजले होते. जलविहार करावा असे त्याच्या मनात आले, म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या विश्वासू रक्षकाला घेऊन जलविहारास निघाला. यमुना नदीत मुक्तपणे तो नौका नयन करत होता. सुखद गारवा व प्रसन्न वातावरण यामुळे तो अतिशय आनंदी झाला. यमुनेच्या काठावर बसलेले त्याचे सेवक सैन्य गप्पा मारीत बसले होते. आपल्या राजाला रूपवान, गुणवान व सुस्वभावी जावई लाभला याबद्दल सर्वांना समाधान वाटत होते. पण ते समाधान काही काळच टिकले, कारण दैवगती काही निराळी होती. यमुनेच्या खोल डोहात नौका चालली असताना अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि नौका हेलकावे खाऊ लागली. त्या भयंकर वाऱ्यापुढे नौकेचा काही निभाव लागेना आणि काही वेळातच ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली. हे पाहताच काठावरील लोकांमध्ये एक गोंधळ उडाला. सारे शोक करू लागले. सैन्यात अनेक शूरवीर योद्धे होते, पण अशा प्रसंगी काय करावे हे त्याला कळत नव्हते. ते सारे जण संभ्रमातच पडले. ते धावत रडत चित्रवर्माकडे गेले आणि ती घटना सांगितली. राजा चित्रवर्माने हे ऐकल्याने त्याच्यावर जणू आकाशच कोसळले. तो मोठमोठ्याने आक्रोश करत यमुनेच्या काठी आला. सीमंतिनी व राजाही तेथे आला. तेथे सर्वजण शोकसागरात बुडाले होते. एकच आकांत झाला. सीमंतिनीला तर दुःखातिशयाने मूर्छा आली. ती धरणीवर कोसळणार तेवढ्यात तिला राजाने कसे तरी सावरले. सारा आसमंत दुःखाने आणि आक्रोशाने भरून गेला. आता चित्रांगदाचा पिता इंद्रसेनही घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला. बेशुद्ध अवस्थेत असलेली आपली सून पाहून दुःखाचा सागर पुन्हा उफाळला. चित्रांगदाची आई अतिशय आक्रोश करू लागली. माझा एकुलता एक बाळ कोठे गेला? ह्या कालिंदीने का खाऊन टाकला? माझ्या हातून पूर्वजन्मी कोणते पातक घडले म्हणून देवाने मला ही शिक्षा केली? माझे काळीज कोठे आहे? माझे पाडस कोठे आहे? माझा चित्रांगद कुणीतरी दाखवा. माझ्या हातून कोणते पाप घडले? भगवान शंकरांचे व्रत करताना मी कोणती चूक तर केली नाही ना? शंकरांचे प्रदोष व्रत मी मध्येच सोडले का? की शिवरात्रीचा उपवास केला नाही का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले तर नाही ना? असा मी कोणता गुन्हा केला? भगवान विष्णू व शंकर यांच्यात मी कधीच भेदभाव केला नाही. हरिहरांच्या कीर्तनास मुहूर्त घातला नाही की पंक्तिभेदही केला नाही. दुसऱ्याच्या धनाची कधी अपेक्षा केली नाही. मग असे भयंकर का घडावे? मागील जन्मी ब्राह्मणांना धन दे असे कधी खोटे सांगितले नाही. त्यांना उगाचच आशा लावली नाही. दान देताना पुण्यादात्यास परावृत्त केले नाही अथवा कोणाच्या तोंडचा घासही काढून घेतला नाही. कधी गुरुद्रोह केला नाही किंवा हरिणी व पाडस यांना मी कधी विरहाचे दुःख दिले नाही. मग आज असे का घडावे? मी करू तरी काय? माझे सौख्य निदान आज अचानक कोठे गेले? पुत्रवियोगाने शोकाकुल झालेल्या राजा राणीला प्रधानांनी मंत्र्यांनी कसेबसे सावरले. ते सर्वजण राजवाड्यात आले. काही काळ राजा इंद्रसेन त्याची पत्नी लावण्यवती तेथे राहिली. थोडा शोकावेग कमी झाल्यावर ते आपल्या नगरीत परत गेले. पण नैषद देशाचे राज्य शत्रूंनी घेतले होते. आपण शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले, पण शत्रूने त्यांना पकडले व तुरुंगात टाकले. इकडे सीमंतिनीला मैत्रेयी मातेने केलेला उपदेश आठवला. कितीही संकट आले तरी तू सोमवारचे व्रत सोडू नकोस, हे मैत्रेयीचे शब्द पुन्हा पुन्हा तिच्या मनात येत होते. मोठ्या धीराने तिने आपला शोक आवरला. मैत्रेयीवर पूर्ण श्रद्धा ठेवून तिने आपले सोमवारचे व्रत तसेच पुढे चालू केले. दर 8 दिवसांनी 1100 सवाष्ण ब्राह्मणांची ती मनोभावे पूजा करत असे. तिने सर्व सुखांचा त्याग केला. रात्रंदिवस ती शिवाचे स्मरण करीत असे. अतिशय व्यवस्थितपणे ती आपले व्रत सुरू करू लागली. अशी 3 वर्षे झाली. 3 वर्षापूर्वी जेव्हा चित्रांगदाची गोरी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला, पण तिथल्या नागकन्यांनी त्याला
पाताळ नगरीत नेले. तेथील अलौकिक सौंदर्य पाहून चित्रांगद फारच आश्चर्यचकित झाला. तेथे शंखिनी, चित्रिणी, हस्तिनी, पद्मिनी अशा सर्व प्रकारच्या सौंदर्यवती होत्या. त्यांना दिव्य सुगंध होता. तेथील रस्ते विस्तीर्ण व लांबच लांब होते. रस्त्यावर नवरत्नांचे सडे पडले होते. सर्व सुखापेक्षा नागलोकातील सुख श्रेष्ठ होते. हे पाहून चित्रांगदाचे डोळे दिपून गेले. तक्षक नावाचा नाग पाताळ नगरीचा राजा होता. आता नागकन्यांनी चित्रांगदाला तक्षकासमोर आणून उभे केले. चित्रांगद राजाने अतिशय विनयाने तक्षकाला प्रणाम केला व त्याच्या राजवैभवाची स्तुती केली. तक्षक राजाला त्याच्याबद्दल आत्मीयता वाटली. त्याने त्याची विचारपूस केली. तेव्हा चित्रांगदाने आपली सर्व हकीकत सांगितली. तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता असे तक्षकाने विचारले. तेव्हा चित्रांगदाने आपल्या भगवान शंकराची भक्ती करतो. शिवकृपेचा महिमा मोठा आहे असे चित्रांगदाने सांगितले. भगवान शंकरांनीच प्रकृती व पुरुषांची निर्मिती केली आहे. अनंत ब्रह्मांड हे त्यांनीच निर्माण केले आहेत. निर्मिती करणे किंवा नाश करणे हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. प्रकृती पुरुषामध्ये पंचमहाभूते आपल्या शक्तीसह सामील झालेली असतात. प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदिपुरुषात सामावतात आणि आदिपुरुष म्हणजे सदाशिव. आम्ही त्याची मनापासून भक्ती करतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले. सात्विक गुणापासून विष्णूची, राजसपासून विरंचीची व तामसापासून रुद्राची निर्मिती झाली. तो पुराण पुरुष सांब सदाशिव म्हणजे आमचा महादेव आहे. तो आकाश, पाताळ, दशदिशा, त्रिभुवन तसेच पंचतत्वे, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू यामध्ये सामावलेला असूनही शिल्लक उरला आहे. अशा या भगवान शंकरांची आम्ही मनोभावे पूजा करतो. त्याच्या कृपेने झाडे, वेली, फळे, फुले हे सारे निर्माण झाले. कैलासपती भगवान शंकर पृथ्वी तसेच सर्व विश्व व्यापून राहिले आहेत. आम्ही अनन्य भावे त्यास शरण जातो. त्याला सूर्यासारखे तेजस्वी डोळे, चंद्रासारखे शीतल मन आहे. विष्णू म्हणजेच त्याचे अंतःकरण आहे. बुद्धी गृहीण आहे तर अहंकार रुद्र आहे. असा तो विराट पुरुष म्हणजे सांब सदाशिव होय. जे अनेक देव आहेत ते सर्व शिवाचेच अवयव आहेत. 11 रुद्र आणि मित्र त्याच्या समोर हात जोडून उभे असतात. अशा ह्या शंकराचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही, पण मी शंकरांच्या दासाचा दास आहे. तक्षक राजाने चित्रांगदाच्या भगवान शंकराबद्दलच्या भाववासना जाणल्या. शंकराबद्दल त्याच्या मनात अपार भक्ती आहे हे पाहून त्याला फार आनंद झाला. त्याच्याविषयी तक्षक राजाला आदर वाटू लागला. त्याने स्वतः सर्व नागलोक चित्रांगदाला फिरून दाखवला व म्हणाला, हे चित्रांगद, तू इथे माझ्याजवळ राहावेस असे मला वाटते. इथे अनेक चांगल्या गोष्टी आहेत. ज्या गोष्टी देवांनाही कष्टाने मिळणार नाहीत अशा गोष्टी तुला इथे मिळतील. यावर चित्रांगद नम्रतेने म्हणाला, महाराज, मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक पुत्र आहे. माझी रूपवान पत्नी सीमंतिनी केवळ 14 वर्षाची आहे. माझ्या वीराचे दुःख तिला सहन झाले नसेल. कदाचित तिने प्राणत्यागही केला असेल. आई वडिलांची सेवा हे सर्वात मोठे धर्माचरण आहे. माझ्या घरी जाऊन त्यांची सेवा कधी करेन असे मला झाले आहे. ते माझ्या वाचून पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे तळमळत असतील. मी त्यांचा जीव की प्राण आहे. ते डोळ्यात प्राण आणून माझी वाट पाहत असतील. तरी महाराजा, कृपा करून मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा. असे म्हणून चित्रांगदाने अश्रुपात तक्षक राजाचे पाय धरले. चित्रांगदाचे आपल्या आई वडिलांबद्दलचे कर्तव्य व पत्नीविषयीचे निश्चल प्रेम पाहून तक्षक राजा प्रसन्न झाला. त्याला मोठ्या प्रेमाने उठविले. त्याच्यावर प्रसन्न होऊन तक्षक राजाने त्याला अनेक वस्तू देणगी म्हणून दिल्या. त्याशिवाय 12 सहस्र नागांचे बळ त्याला दान दिले. पृथ्वीवर न मिळणारी रत्ने आणि चिंतामणी ही सप्रेम भेट दिला आणि म्हणाला, तू कधी संकटात सापडलास, माझी गरज भासली तर तू माझे केवळ स्मरण कर. मी तुझ्या जवळ येईन व तुला पूर्ण सहाय्य करीन. भेट मिळालेल्या सर्व वस्तू त्याने एकत्र बांधल्या. एका नागाच्या फणीवर बसवून पाण्यामधून तक्षक राजाने त्याला यमुनेच्या तीरावर सोडले. त्याच वेळी सीमंतिनी स्नान करण्यासाठी आली होती. दोघांची नजरानजर झाली. सीमंतिनी चित्रांगदाकडे टक लावून पाहत होती, पण त्याने आपली ओळख दाखवली नाही. चित्रांगद राजा आता तक्षक राजाची कृपा झाल्यामुळे पूर्वीपेक्षा फार तेजपुंज दिसत होता. मस्तकावरच्या मोत्याच्या माळा तेजाने चमकत होत्या. गळ्यातही पाणीदार व मोठ्या टपोऱ्या मोत्यांची माळ घातली होती. पाचोनी सुंदर नक्षीकाम केलेला कंबरपट्टा होता. त्याचा प्रकाश जमिनीवर पडला होता. तो पाहून कोवळ्या गवताच्या आशेने हरणे तिकडे धावत होती. त्याच्या अंगाला येणाऱ्या चंदनाच्या सुवासामुळे त्याच्या भोवती भुंगे गुंजारव करीत होते. हे दोघे एकमेकांकडे अगदी बाण हरपून पाहत होते, पण कोणीच बोलत मात्र नव्हते. चित्रांगदाच्या विरहामुळे सीमंतिनी क्रुद्ध झाली होती.
तसेच ती काळवंडली होती. तिने कोणतेच अलंकार घातले नव्हते, तरीही तिचे सौंदर्य स्वर्गलोकीच्या अप्सरांपेक्षाही खुलून दिसत होते. आता चित्रांगद राजा सावकाशपणे तिच्याकडे गेला आणि तिला विचारले, "आपण कोण आहात? मला आपली सर्व हकीकत सांगाल का?" सीमंतिनीने जन्मापासूनची सर्व हकीकत चित्रांगदाला सांगितली. तिच्या जवळच्या मैत्रिणींनी सांगितले की 3 वर्षापूर्वी यमुनेच्या नदीमध्ये नावेतून जलविहार करताना हिच्या पतीला जलसमाधी मिळाली. हिच्या सासू-सासऱ्यांना शत्रूंनी कैदात ठेवले आहे, त्यामुळे हिची अशी दयनीय अवस्था प्राप्त झाली आहे. हे ऐकत असताना चित्रांगदही अतिशय दुःख झाला. सीमंतिनीलाही त्याच्याविषयी जाणून घ्यायचे होते, पण ती स्वतः कशी विचारणार म्हणून तिने आपल्या मैत्रिणींना तसे विचारण्यास सांगितले. मैत्रिणीने चित्रांगदाला "आपण कोण, कोठून आलात?" वगैरे विचारले. तेव्हा चित्रांगद तिची गंमत करण्यासाठी म्हणाला, "तिन्ही लोकात मुक्तपणे संचार करणारे आम्ही सिद्ध पुरुष आहोत. भूत, वर्तमान व भविष्य याबद्दलचे आम्हाला सर्व ज्ञान आहे. आम्ही तुझे भविष्यही सांगतो ते ऐक. तुझ्या पतीचा मृत्यू झाला आहे हे खरं नाही. तो जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी व त्याची भेट घडवून आणीन. भगवान शंकरांवर तुझी अपार श्रद्धा आहे. त्यांच्याच कृपेने सर्व काही चांगले होईल. तुला तुझे सौभाग्य व ऐश्वर्य मिळेल." हे चित्रांगदाचे शब्द सीमंतिनीला अमृतापेक्षाही गोड वाटले. ती त्याच्याकडे हळूच पाहत होती, पण मनात मात्र अनेक विचार निर्माण होत होते. हा आपला पती तर नसेल ना? पण हे कसे शक्य आहे? तो तर 3 वर्षापूर्वी मृत्यू पावला, मग परत कसा येईल? पण भगवान शंकरांची लीला अगट आहे. याविषयी माझ्या मनात इतके प्रेम का वाटावे? खरोखर हेच माझे पती असतील तर हे शंकरा, मी तुला 11 लाख वाती लावीन व 11 लाख बिल्वदले वाहीन, असा नवस तिने केला. सीमंतिनीने अशा प्रकारे आपल्या विचारात दंग होती, तेव्हा चित्रांगद तिला म्हणाला, "हे देवी, आता तू आपल्या घरी जा. ही आनंदाची बातमी मी तुझ्या सासू-सासऱ्यांना सांगून येतो." सीमंतिनीला हाच आपला पती असावा असे सारखे वाटत होते. ती मनोमन आनंदी होती. तिच्या मैत्रिणीही तिला तोच तिचा पती असावा असे पुन्हा विश्वासाने सांगत होत्या. इकडे चित्रांगद क्षणातच नैषध नगरीजवळ गेला. तेव्हा एका नागाने मनुष्य रूप धारण केले व तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, "आपले राज्य परत मिळवायला चित्रांगद स्वतः इकडे येत आहे. त्याचबरोबर सहस्र नागांचे बळ आहे. तेव्हा तुम्ही ताबडतोब इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा व पुन्हा सिंहासनावर बसवा. अन्यथा त्याच्याबरोबर युद्ध करून मरायला तयार व्हा. तो अतिशय पराक्रमी व शूर आहे." चित्रांगदाचे नाव ऐकता शत्रू घाबरून शरण आला. त्याने इंद्रसेनाची कैदेतून सुटका केली व त्याला त्याचे राज्य परत दिलेच. शिवाय आपल्या झालेल्या चुकीबद्दल क्षमाही मागितली. आता इंद्रसेनला पूर्वीचे राज्य वैभव प्राप्त झाले. त्याला अतिशय आनंद झाला. पुत्राच्या भेटीसाठी तो आतुरतेने निघाला. आई-वडिलांना पाहता चित्रांगदाला आनंदाश्रू आवरेनात. त्याने त्याचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीने तर आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. ते दृश्य पाहून श्रीराम कौसल्याच्या भेटीची आठवण झाली. एखाद्या जन्मांधाला दृष्टी यावी किंवा प्राण जाताना तोंडात अमृत पडावे किंवा हरवलेले एखादे मौल्यवान रत्न सापडावे, तसे चित्रांगदाला पाहून लावण्यवतीला वाटले. चित्रांगदाला भेटण्यासाठी अनेक राजे मौल्यवान व उत्तमोत्तम नजरांनी घेऊन येत होते. चित्रांगदाच्या भेटीने सर्वत्र आनंद पसरला. चित्रांगदाच्या स्वागतासाठी सर्व नैषध नगरी सुशोभित करण्यात आली होती. अनेकविध वेली, पाने, फुलांच्या माळा व पताका बांधल्या होत्या. राजा इंद्रसेन, राणी लावण्यवती व चित्रांगद याची वाजत गाजत मिरवणूक चालली होती. चित्रवर्मा राजाला ही बातमी सांगण्यासाठी सेवक धावत धावत गेले. आपला जावई चित्रांगद आला आहे ही शुभवार्ता ऐकताच त्याचा आनंद गगनात मावेना. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. काय करू आणि काय नको असे त्यास होऊन गेले. ही शुभवार्ता घेऊन येणाऱ्या सेवकास राजाने आनंदाने भरपूर धन दिले व नगरात सर्वांना साखर वाटण्याचा हुकूम दिला. सनई, चौघडा अशी मंगलवाद्ये वाजू लागली. राजाने सर्वांना हवे तेवढे धन दिले. जय जय गौरी शंकर म्हणत राजा आनंदविभोर होऊन नाचत होता. इकडे सीमंतिनीलाही आनंदित झाली. भगवान शंकरांची लीला अगाध आहे हे तिने जाणले. तिच्या सख्याने तिला उंची वस्त्रे व उत्तमोत्तम अलंकार घालून सजवले होते. भगवान शंकरांचा जय जयकार करत तिच्या गळ्यात पुन्हा मंगळसूत्र बांधले होते. नेत्री काजळ रेखले होते तर कपाळावर कुंकवाचा सौभाग्य तिलक पुन्हा लावला होता. तिच्या चेहऱ्यावर सौभाग्याचे अपूर्व तेज विलसत होते. अनेक स्त्रिया तिच्याकडे प्रेमाने पाहत होत्या. "मुली, तुझे भाग्य थोर म्हणून हा सुदिन आपण पाहत आहोत. तुझे सौभाग्य आज खरोखरच तेजाने झळाळते आहे. तू सदैव सुखात राहा." असाच सीमंतिनीच्या आई तिला म्हणाली. सोमवार व्रताचा महिमा अपार आहे. सीमंतिनीने शंकराला नवस बोलल्याप्रमाणे व्रताच्या दिवशी 11 लाख दाम्पत्याचे पूजन केले.
तेवढ्यात चित्रांगद राजा आपल्या मातापित्यासह तेथे आला. चित्रवर्माने आपल्या जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारली तेव्हा त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. सर्वजण भारावून गेले होते. दशदिशा पुलकित झाल्या होत्या. देवाने स्वर्गातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. नंतर चित्रवर्मा राजाने चित्रांगदाला वाजत गाजत आपल्या राजधानीत आणले. तिथे पुन्हा एकदा सीमंतिनीबरोबर विवाह संपन्न झाला. चित्रांगदाने पाताळ नगरीतून आणलेले अनेक अद्भुत रम्य अलंकार आपली पत्नी सीमंतिनीस घालण्यास दिले. त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली. नंतर आपल्या सासऱ्यांनाही चित्रांगदाने अनेक भेटवस्तू दिल्या. सीमंतिनीने आपल्या सासू-सासऱ्यांना अतिशय आदरपूर्वक नमस्कार केला. तेव्हा तुझे सौभाग्य अखंड राहो असा त्याने तिला शुभाशीर्वाद दिला. आता सर्वजण परत नैषध नगरीला आले. त्यावेळी निरनिराळ्या देशातील महान राजे एकत्र आले. त्यांनी चित्रांगद राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली. आपले राज्य मुलाला घेऊन राजा इंद्रसेन तपश्चर्येला निघून गेला. त्याने शंकराची कठोर साधना केली आणि शेवटी त्यांना शंकरांच्या चरणकमलांजवळ मोक्षपदाची प्राप्ती झाली. काही काळानंतर पित्यासारखे तेजस्वी 8 पुरुष सीमंतिनीच्या पोटी आले. चित्रांगदाने व सीमंतिनीने पृथ्वीवर अनेक वर्ष सुखाने राज्य केले. त्यांच्या कीर्तिसुगंध 10 दिशांना पसरला. प्रजेवर ते अतिशय नीतिन्यायाने वागत होते. शिवरात्र, सोमवार, प्रदोषी व्रते नित्याने शेवटपर्यंत चालू ठेवली. सीमंतिनीची ही कीर्ती सर्वत्र पसरू लागली. अशा प्रकारे सीमंतिनीचे आख्यान सुखदायी आहे. श्रद्धेने याचे वाचन केले असता अनेक प्रकारची वर प्राप्त होतात. सौभाग्याची वाढ होते. कोणाचा पती दूर गेला असेल तर तो लवकर येऊन भेटतो. विधवा स्त्रियांना देखील या आख्यानाचे श्रवण केले तर पुढील जन्मी सुंदर पती लागतो आणि चिरंतन सौभाग्य लाभते. यासाठी एकदा सुरू केलेले सोमवारचे व्रत कधी बंद करू नये. शिव उपासनेवर दृढ श्रद्धा असावी. या आख्यानाच्या श्रवणाने घरातील निघून गेलेली माणसे परत येतात. श्रवण करणाऱ्याचे आयुष्य वाढते, ऐश्वर्यही वाढू लागते, विद्येचा विकास होतो, मृत्यूची भीती नाहीशी होते. हे आख्यान म्हणजे एक परमतीर्थ आहे. माघ मासात याचे वाचन केले असता सर्व दोष जातात. श्रीधर स्वामी म्हणतात, अपर्णेचा पती हा ब्रह्मानंद होय.